श्री स्वामी समर्थ. मी सुवर्णाज मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. आजचा मिनी ब्लॉग खूप खास आहे कारण की आज मी आमच्यासोबत आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणार आहे. ही काही श्रद्धा नाही आहे, हा रिअल अनुभव आहे. 13 जानेवारी 2026ला माझ्या बहिणीने क्यूट अशा बाळाला जन्म दिलाय. बाळ आणि आई दोघेही सुखरूप आहे. तशी ही तिची पहिली प्रेग्नेन्सी नाही आहे, तिसरी प्रेग्नेन्सी आहे. पण ही प्रेग्नेन्सी 8 वर्षानंतरची होती. पहिल्या 2 मुली आहेत तिला, त्यानंतरनं हे कन्सिव्ह झालं होतं. तिचे मिस्टर आणि ती दोघेही तयार नव्हते तिसऱ्या चान्ससाठी. पण आमच्या घरच्यांचा आणि तिच्या घरच्यांचा थोडंसं प्रेशर होतं की होऊ दे म्हणून. तरी देखील ते दोघंजण नको म्हणायचे. कोणत्याही डॉक्टरची ट्रीटमेंट न घेता, कोणतेही औषध न करता कन्सिव्ह झालेलं आहे तिला. तेही डेट मिस न होता. डेट येत होती त्याच्यामुळं तिला डाऊट आला नाही आणि कोणालाही डाऊट आला नाही. पण 3ऱ्या महिन्यात तिला वॉमिटिंगचा त्रास चालू झाला. तो त्रास जवळपास औषध गोळ्या घेऊन, इंजेक्शन घेऊन तरीही नीट झाला नाही. त्यानंतर डॉक्टरने सोनोग्राफी सजेस्ट केली. सोनोग्राफीत बाळ 3 महिन्याचं दाखवलं. डेट मिस न होता तिनं कन्सिव्ह केलं होतं. हा चमत्कारच होता खूप मोठा. 8 वर्षानंतरनं बहिणींना भाऊ भेटला होता. माझ्या बहिणीच्या मुलींना दोघींनाही भावाची खूप जास्त आवड आहे. त्यांना खूप जास्त भाऊ आवडतो. एखाद्या वेळेस स्वामी समर्थांनी त्यांचं ऐकलं असावं. तुम्हा सर्वांना तर माहिती आहे, माझं माहेर सोलापूर आहे आणि तिथून अक्कलकोट खूप जवळ आहे. आमचं सारखं येणं जाणंही होतं. पहिल्यांदा काही ना काही कारणास्तव श्री स्वामी समर्थांनी पहिल्या 1-2 महिन्यात बोलवून घेतलं. नंतर त्यांचा रुटीन बनला. दर महिन्याला तिथे जायचं. आणि एप्रिल महिन्यात कन्सिव्ह करायच्या अगोदरही आम्ही 14 एप्रिलला अक्कलकोटला जाऊन आलो होतो आणि बाळाची डेट दाखवत होतं 22 एप्रिल. डेट न मिस होता राहिलेलं बाळ. आणि दुसरी गोष्ट, इतके मेडिसिन, इतके औषधं घेऊन, इंजेक्शन घेऊन सुद्धा बाळाला थोडंही हार्म झालं नव्हतं. तो दैविक चमत्कार असा म्हणता येईल. यांना अगोदरच्या 2 मुली आहेत, तरीही त्यांना काहीही होऊन त्याच्याबद्दल काही नव्हतं. बाळ आणि आई सुखरूप राहावं एवढीच भाऊजींची ही इच्छा होती. मुलगी जरी झाली असती तरी भाऊजीने तेवढ्याच ह्याच्याने बाळाचं स्वागत केलं असतं, कारण की त्यांनी त्यांच्या दोन्हीही मुलींना इतकं छान सांभाळलं आहे. कोणतीही गोष्ट असू देत किंवा कोणताही हट्ट असू देत, असं नाही की त्यांनी पूर्ण केलेला नाही आहे. आणि स्वामीही म्हणतात ना, नारायण त्याच्याच घरी जन्मा येतो ज्याच्या घरी लक्ष्मी सुखात नांदते. तर ह्यांच्या घरी तर 3-3 लक्ष्म्या सुखात नांदत होत्या, तर नारायण तर येणारच होते. आमच्या घरच्यांना, रिलेटिव्हला, नातेवाईकांना जेवढा आनंद झाला होता तेवढाच तिच्या अख्ख्या बिल्डिंगमधल्या लोकांना आनंद